मम्मी काय दूर केलाय सगळा, काय करतीय? स्वयंपाक. कोणती भाजी करायची? काय म्हणला? कोणती भाजी करायची म्हणलं आज? भाजी करायची मटकीच्या डाळीची आमटी. आणि भाकरी चपाती. भाकरी करायची. भाकरी करायच्या बाजरीच्या. हे काय उडतंय बारीक बारीक पांढरं पांढरं? दूर दूर झालाय त्याला ती उडतोय. भाजी करायला घालायचं चाललंय. आज सकाळून एक काम पडलंय बाबा, ताण पडलाय नुसता. डाळ नीट केली सगळी, परत सगळं चकाचक झाडून काढलं. इतका पाला पडला होता ना, नकोच झाली त्या पाल्याने. असं वाटायचं तर कोण माणूस राहतंय का नाही. किती वेळा त्या झाडाचा पाला पडतो काय कळा नाही मला. आतापर्यंत झाड दिसत नव्हतं तवर. आतापर्यंत स्वयंपाक करायचा, अजून झाड काढायची, तवर तरी झाडावर किती झाडलं तरी हाय राहता येत. तर इथलं समोरचं राहिलं आणि सगळं गोल येडा झाडून काढला. ज्ञानेश्वरी नाही, नाही तर ज्ञानेश्वरी इकडून तिकडून ज्ञानू यायना तिथनं तिकडंच राहिली. ज्ञानू कशा ही मटकीच्या डाळीची आमटी भाजली होती. मटकीची डाळ मस्तपैकी आणून थोडी आंबळ उंबळ बारीक केली अशी ह्याच्यावरती मिक्सरला. उभी नॉर्मल बारीक करायची. छान लागते आमटी. मटकीच्या डाळीची भाजायची, शिजवायची, न शिजवता नुसती भाजायची ना, थोडी मिक्सरला बारीक. आजी कधी आता यायची का सकाळ? आजी वय आली 12 जाते की आणून 8च्या इष्टीला. बापूचं काय चाललंय? काय नाही, झोपले तो. बघ बरं काय चाललंय सकाळून. हीच नाही आता लसूण सकाळ पॅकिंग करायची. आता उद्या सगळ्यांच्या पॅकिंग करून द्यायच्या. ज्यांचे ज्यांचे झाल्यात त्यांनी पण पटापटा हे करा, म्हणजे उद्या सगळ्यांच्या ऑर्डरी जातात परत 2-3 दिवस. मग काय होतं, लसूण जेवढा सुकलाय तेवढा सगळ्यांच्या ऑर्डरी टाकते. काय काय ताई म्हणले की रेशमा लसूण थोडा वालसार या असा काळपाट पडल्यागत. मग ती वालसार लसूण असल्या तसा होतो ना, कॅरी बॅगेत राहायचं म्हणलं कुरिअरला टाकायचं 2-4 दिवस. म्हणून ती वाळाय घालावं लागतोय मला सारखा असा. आणि ती पण उन्हात ठेवावं नाही लागत, सावलीला वाळवावं लागतोय, म्हणजे सावलीला ठेवायचा. आणि ज्यांनी ज्यांनी घेतलाय त्यांनी पण बरं का हो, सगळ्यांनी सावलीला ठेवा आणि उन्हात ठेवू नका. जिथं सावली आहे जिथं हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा लसूण, म्हणजे खराब होणार नाही. आता ज्यांनी ज्यांनी बरेच जणांनी 1-1 किलोच घेतलाय. दीदीच्या मम्मी आल्या. घरची पण बरं चाल तिकडे बापूंचं काय चाललंय ते द्या. काय काय नाही, बसले. वार नाही काय नाही, शांत या. हा काय मग तुझं म्हणणं आहे? काय नाही, रेशमा काय करते? स्वयंपाक. असं पाटील साहेबाचा फोन आलता काल, पण ते आता बोलाय सवड नाही. काल वारे कावार पाटील साहेब. होय अण्णा. कोण आता ती? मुंबईचं पाटील साहेब. फोन येते तर बऱ्याच जणांचं, पण आता बघू त्याच्याला लावी ना. हा काय नाही, पदेशीर चाललंय. सुकिया करते भाकरी. राजू काकी गेली ह्याला. जायचं असताना क्या नाही? हा ना, आता फोन बंद ठेवायचा. हा कसंय म्हणजे डोक्याला कटकट नको. मग काय डायरेक्ट सकाळ हा आता अंधारचं बसायचं हेलपाट घाली. मग आता डायरेक्ट इथनं मामाच्यात जाईन. कुठे आहे ना म्हणजे तिच्यापाशी काम आहे का? आजीच आजीची बहीण तिथंच आहे, पोरगी तिथंच आहे, सगळी तिथंच आहे. जाईल तिथं दवाखान्यात. हा दवाखान्यात पण जायचं विसरलो तुम्ही. पाहुणी तिथं जाईल. हा असू द्या, काय नाही. भाकरी वाढल्यावर मला हाक मार. हो बापू बसलेले तिकडं आणि इथं भाकरी होत आल्या. बापूला हाक मारकी. बापू लागली म्हणा भाकरी भाजायला, येतो वर म्हणा.
फोनवर बोलतात वाटतं. फोन बोलतात का? हम्म. आजीचा फोन बिन आला असं नाही हम्म. कालवण शिवाय घातलं, भांडी घातली सगळी, धार काढून आणली, दूध गाळलं, दूध गाळून ठेवलं परत तापवाय घालायसाठी आणि आता भाकरीला बसली. बापू फोनवर बोलस तर होते. भाकरी भाजती आहे. भाकरी करायला नाही वेळ लागत. किती 2-4 भाकरी करायच्यात आपली चौघ, आजी बापू तुम्ही. कुत्र्यांना त्या केलत्या सकाळी, कुत्र्यांना मोठ्यांना भाकरी केल्या होत्या. ते आता टाकल्या. सगळ्यांना टाकल्या आता आणि गेली ती तो तिकडं बघते. म्हणलं आधी त्यांना टाकून घ्या. एक एका कोपऱ्यात तर एक एका कोपऱ्यात. सगळी आपापल्या जागेवर येऊन बसलेली बघ आता. कोणाच गाडी फिरी चालली असं बसते तिकडे भुकाय गेले. काय रोटी भाकरी कालवण, बाहेर कुठं फिरायला गेल्यावर बाहेरचं, घरी असल्यावर घरचं वयांना. गेलं कुठं तर दुसरीकडे वेगळं. आता आपण रानात पण काही काम नाही, दुसरं काय सुद्धा. भाजी कुठली असल्यावर रोज जावं लागत. पण आता काहीच नाही, गुरांचं खायला आणि ऊस आहे तेवढा आता. त्याच्यामुळं गुरांचं खाया काढायला जायचं होतं, आज पण नाही गेली. जावंच लागलं, खायला संपलंय सगळं. भाकर नाही पचली अजून, मला वाटलं पचली आहे. बघ की इतक्या वेळ धडा धडा जाळ लागला ना. आता तव्यात भाकरी टाकली की इजला जाळ तरी किती हटवायला ते. रात्री इतका आवाज आला मला वाटलं पण एक टिपका पडला नाही. मला वाटलं रात्री लई पाऊस येईल, फार गरजत होतं तिकडे तर कवाच्या धरणं ही होत होतं तिकडे. मला वाटलं खरंच लय पाऊस येतो का काय माहित. मी परत सगळं झाकून ठेवलं, बाहेर गहू होतं, परत आत नेलं आणि लसूण बाहेर वाळू घातलेला तो परत भरला आणि आत नेऊन ठेवला. सकाळी आणि बाहेर काढला. मी म्हणलं टिपका गाळला नाही, पण नुसता वैताग नुसता जेवायला. मी हातानं आण बाहेर. बोलव आपण जेवायला सगळ्यांना. शुभरात्री, गुड नाईट. बाहेर कसलं वातावरण झालंय बघा. पान सुद्धा झाला नाही, पान सुद्धा. हा आता सगळं उकाडता यायचं नसतं.